सकाळची वेळ होती. घराच्या दारावरती किशोरचा मित्र अक्षय आला असतो. अक्षय दार ठोठावत म्हणतो, अरे किशोर, चल लवकर कामाला, उशीर झाला तर मालक गेल्यावर आपला परत ओरडेल. असं म्हणताच थोड्या वेळात गमछा घेत किशोर बाहेर येतो. ते झाल्यानंतर मागून विद्या येते डब्बा घेऊन आणि त्याला डब्बा देते. तो तिच्याकडून फडक्यात बांधलेला डब्बा घेतो आणि तसंच तिच्याकडे पाहत राहतो. त्यानंतर विद्या त्याला पाहून म्हणते, अहो येताना ना रेशन घेऊन या, तांदूळ डाळ सगळं संपले घरामध्ये. असं म्हणताच तो म्हणतो, ठीक आहे, घेऊन येतो येताना. नंतर किशोर आणि अक्षय दोघंजण कामाला निघून जातात. जाताना रस्त्यात त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. त्याला किशोर अक्षयला म्हणतो, अरे काय रे आपला मालक, जेव्हा बघल तेव्हा आपल्याला लुटत असतो. 2 दिवसाचं काम करून घेतो आणि पैसे मात्र धड 1 दिवसाचेही देत नाही. त्यावर अक्षय त्याला समजावून सांगतो, हे बघ मित्रा, आपल्याला काम पाहिजे असेल तर हे सगळं सहनच करावं लागेल. तो मालक पहिल्यापासून तसाच आहे. अक्षय आणि किशोर दोघंही तिथं मालकाच्या ठिकाणी पोहोचतात. ते पोहोचून पाहतात की तिकडून त्यांचा शेठ मच्छी बिर्याणी खात असतो. ते दोघंही त्या मच्छी बिर्याणी खाताना त्याला पाहून आश्चर्याने म्हणतात, मनातल्या मनात, काय करावं, आपल्याला तर हे कधी खायला मिळणार नाही, जाऊया आपण आपली कामच करावी. आणि दोघंजण कामं करण्यासाठी तिथून निघून जातात. आज किशोरला टमाटी कापण्याचं काम मिळालं असतं. तो टमाटी कापणी करून एका दिरड्यात भरत असतो. इकडं घरी आपण पाहतो की राजेश जेवायला ताटावरती बसलेला असतो. तिकडून त्याची सून विद्या येते आणि तांदळाचा भात आणि लोणचं करून त्याच्यासमोर ताट वाढते. तो तिच्यावर ओरडू लागतो, म्हणतो, काय ग सूनबाई, कधी बघल तेव्हा लोणचं, भात डाळ, काय तुम्हाला दुसरं काय बनवायला येत नाही का ग, सदा बघल तेव्हा हेच. तेवढ्यात तिकडून तिची सासू येते आणि ती म्हणते, अरे काय, ज्या दिवशीपासून लग्न केलंय आमच्या घरी नुसती गरिबी वाढवायला आली आहेत, अवदासा कशाला आली आहे काय माहिती. असं म्हणताच तिकडून विद्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, सासूबाई माफ करा, घरामध्ये काहीच नाही आहे, तांदूळ होते थोडेसे, त्याचा मी भात बनवलाय, मी तरी काय करणार. त्यावरती तिला उलट उत्तर देत तिची सासू म्हणते, नुसतं उलट उत्तर बोलायला शिकली बघा ही. तिचा सासरा तिला म्हणतो, नाही खायचं तुमचं काय, बसा तुम्हीच खात, मी जातो शेतावर. असं म्हणत दोघंही कामाला निघून जातात. ती बिचारी ताट सरकवून तिथंच रडत बसते. मनातल्या मनात विचार करते, हे देवा, माझे नशिबाचे हे भोग कधीपर्यंत चालणार आहेत, कधी आमचं आयुष्य सुंदर होईल. आणि स्वतःच्या मुलाला कुरवाळू लागते. संध्याकाळी आपण पाहतो की घरामध्ये सगळेजण तिथं बसलेले असतात. विद्या दारापाशी बसते आणि विचार करते, अय्या, घरामध्ये तर खायला अन्नाचा कणही नाही आहे, काय करू मी, कसं बनणार. जर किशोर आज तांदूळ डाळ पीठ काहीच नाही घेऊन आला तर मी काय करणार. तेवढ्यात तिचा मुलगा निशू येतो. निशू येऊन आईला विचारतो, मम्मी काय बनवतेस खायला, मच्छी बिर्याणी बनवतेस का. आता असं ऐकताच त्याची आई त्याच्यावर ओरडू लागते, म्हणते, वेड वगैरे लागले का तुला, आपल्याला खायला डाळ तांदूळ नाही आहेत आणि तुला मच्छी बिर्याणी खायची आहे, शांत बस, मी तुझ्यासाठी गरम गरम वरण भात करते. असं त्याला ओरडून सांगते. तेवढ्यात आपण पाहतो की बाहेरून दार ठोठावल्याचा आवाज येतो. बाहेरून किशोर आलेला असतो. किशोर घरात येताच त्याच्याकडे निशू पळत जातो, म्हणतो, बाबा मच्छी आणली का तुम्ही, मच्छी मसाला काय आई करणार आहे का आज. तर तो म्हणतो, माफ कर बाळा, तसं काही नाही आणू शकलो मी, साधं डाळ तांदूळ आणायला जमलं नाही बघ नीट. नंतर तो जाऊन स्वतःच्या बायकोला घडला प्रकार सांगतो की आजही त्याच्या मालकाने कसं त्याला लुटलं, जास्त वेळ काम लावला आणि तो घराचं भाडं कसं भरणार याचं त्याला टेन्शन आलंय. तेवढ्यात बाहेरून दार ठोठवलेला आवाज येतो. घराचा मालक येतो आणि त्यांच्यावर ओरडू लागतो. तो म्हणतो, किशोर, तू अजून भाडं भरलं नाही, प्रत्येक वेळी तुमचं हेच झालंय, पहिली आणि शेवटची ताकीद आहे तुम्हाला. जर तुमच्याकडे उद्या पैसे नसतील ना तर उद्याच्या उद्या हे घर सोडायचं, निघून जायचं, मला तोंड दाखवायचं नाही, तुमचं रडगाणं ऐकणार नाही. तो जाताच तिकडून त्याचे वडील राजेश त्याच्यावर ओरडू लागतो. राजेश म्हणतो, अरे किशोर, तू का भरले नाहीत पैसे, आता म्हातारपणाला हे आम्हाला हे दिवस दाखवणार आहे का तू, म्हातारपणात ही दरदर भटकू का आम्ही. आणि बरंच काय बोलून त्याला ओरडू लागतो. इकडून किशोर त्याला सांगतो, माफ करा बाबा, मी काम करतोय पण काम करूनही मला मोबदला मिळत नाही, मी काय करणार तुम्हीच सांगा. नंतर त्याची आईही तिथं आलेली असते. तीही त्याला पाहून विचित्र तोंड बनवते. नंतर रात्री सगळेजण डाळ भात खाऊ लागतात. डाळ भात खात तसेच बसतात. पण मच्छी भात मिळाला नसल्यामुळे तिकडून चिंटू आलेलाच नसतो जेवायला. हे दोघं सासू सासरे झोपी गेले असतात. पण या दोघांच्या डोळ्यामध्ये तोच विचार असतो, जर भाडं भरायला पैसे नाही आणले तर उद्या कुठं जायचं, काय करायचं, काय खायचं.
निशू मच्छी फ्राय काय कशी लागते असं बोलत बोलत झोपी गेला असतो. त्या बिचाराच्या डोळ्यात अजूनही ती मच्छी फ्रायच असते. इकडं मुसळधार पाऊस चालू असतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. निशू घरातून बाहेर पाहतो तर अंधारासारखं वातावरण आणि खूप जास्त भयानक पाऊस चालू असतो. तो घरात जाऊन ओरडून आईला सांगतो, मामी मामी बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय. आता हे ऐकताच विद्या निशूला समजावून सांगते, अरे निशू काही नाही आहे, पाऊस आहे मोठा, काही नाही होणार, ये तू घरामध्ये आणि संध्याकाळपर्यंत तुझे बाबाही येतील, काही काळजी करू नको, आपलं काही नाही होणार. असं म्हणत निशू मात्र घरात येतो. बघता बघता घरामध्ये पुराचं वातावरण झालं असतं. खूप जास्त पाणी साठलेलं असतं. सगळेजण त्या साठलेल्या पाण्यामध्ये तसंच बसलेले असतात. सासू मनातल्या मनात तिला दोष देत असते. म्हणते, जर सुनबाईनं हे वेळच्या वेळी नीट केलं असतं, घराचं पत्रे तुटलेलं नीट केले असते तर आज पावसामुळे आमची एवढी आपदा झाली नसती. आणि सासऱ्याच्याही मनात तेच चालू असतं. इकडं आपण पाहतो की किशोरला काम करत असताना अचानक तिथं सेठ येतो आणि सेठ येऊन त्याला धमकी देतो. म्हणतो, ए किशोर, तू नीट काम करत नाही आहेस, गेले परत दिवस झालं बघतोय मी, आजपासून तुला कामावर यायची परत काही गरज नाही आहे, निघ इथून. असं म्हणताच किशोर त्याच्यासमोर हात जोडून विनवणी करू लागतो. म्हणतो, मालक असं करू नका, माझ्या घरच्यांचं पोट आहे तुमच्यावरती, आम्हाला भाडं भरायचं आहे. तो म्हणतो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, निघ इथून. असं म्हणताच बिचारा किशोर रडक्या डोळ्याने तिकडं निघून जातो. इकडं घरामध्ये सगळेजण घाबरून बसलेले असतात. त्याच पाण्यात आणि पुराच्या वातावरणात बसलेले असतात. थोड्या वेळाने त्यांच्याजवळ किशोर येतो. किशोर येऊन सांगतो, आई मला काढून टाकलं कामावरून मालकाने आणि उद्यापासून येऊ नको असंही सांगितलंय. नंतर ते वातावरण बघून तो त्याच्याच पाण्यात बसू लागतो. थोड्या वेळाने निशू ओरडत बाहेरून येतो, मामी मामी बाहेर पूर आला आहे, आपल्याला नावकाठीत बसून जायला सांगितलेलं आहे. सगळं कुटुंब घाबरतं. सगळेजण तिथं एक एक करून सामान भरू लागतात. देवाचा फोटो, थोडंफार डाळ तांदूळ कपडे सगळं एका पिशवीत भरून सगळ्यांनी घेतलेलं असतं. नंतर ते नावकाठीत बसून दुसऱ्या ठिकाणी जायला निघतात. जाताना त्याच्या सासूच्या मनात एकच विचार असतो, देवा मला काय व्हायचं ते होऊ दे, माझं काय झालं गेलंय, माझ्या नातवाला माझ्या लेकाला सुनेला काही होऊ देऊ नको. नंतर पुढं ते एका टापूवर जाऊन पोहोचतात. समुद्रकिनारी हा टापू त्यांनी खूप दिवसानंतर पाहिलेला असतो. आता सगळेजण तिथंच तसे बसले असतात. त्यात निशू ओरडून म्हणतो, मामी आता आपण उपाशी मरणार का, आपण मरून जाऊ का. त्यावर त्याला त्याची आजी जवळ घेते. म्हणते, नाही निशू बाळा आम्ही तुला काही होऊ देणार नाही, जोपर्यंत आहोत ना तू काही काळजी करू नको. नंतर सगळेजण तिथं दुःखात बसले असतात. निशू मात्र खेळायला निघून जातो. त्याचा सासरा म्हणतो, आता आपण एवढ्या पुरात दुष्काळाच्या त्रासातही परत तेच डाळ तांदूळ खायचे का, मला खायची इच्छाच नाहीये. त्यांचं बोलणं चालूच असतं. मागून निशू येतो म्हणतो, मामी धर मच्छी धर, इथं खूप मासे स्वतःच येऊन पडत आहेत आणि तू याची मच्छी बिर्याणी बनव ना. त्याची आई ही डोक्यात सगळ्यांना ही आयडिया खूप आवडते. नंतर किशोरी त्याच्यासोबत मासे पकडायला निघून जातो. मासे पकडून आल्यानंतर जवळच्या चुलीवर वाळलेली लाकडं घालून विद्या मच्छी बिर्याणी बनवायला घेते. ती हळूहळू बनवताना मसाले टाकताना एवढा सुगंध पसरतो की सगळ्यांनाच ते पाहून खूप छान वाटतं. नंतर त्यांचं पूर्ण कुटुंब बसून ती मच्छी बिर्याणी खायला लागतं. एवढ्या समुद्रकिनारी गरमागरम मच्छी बिर्याणी आणि या दमट वातावरण एकदम सुंदर बेत झालेला असतो. निशू म्हणतो, आई बिर्याणी खूपच छान झालेली आहे. तर तिचा सासराही म्हणतो, सोनबाई ह्याच्यामुळंच आपल्याला नशिबाने इथं आणलंय, कदाचित आपल्या नशिबातच होतं पूर येणं, इथं येणं आणि आपला मच्छी बिर्याणी खायला मिळणं. आणि सगळं काळे कुटुंब आनंदात मच्छी बिर्याणी खाऊ लागतं.